होम करावा चरबी पूर्ण जळण्यासाठी. ओके ओके. ज्या वेळेस पण तुम्ही देवाचं वचन वाचता, एक तर आपली प्रार्थना असायला पाहिजे की देवाने आपले डोळे उघडावे आणि तिथं लिहिलेलं आहे ते आपल्याला समजण्यासाठी समजबुद्धी देवाने द्यावी, म्हणून आपल्याला प्रार्थना करायची. तुमचे सगळ्यांचे पॉईंट्स जे आहेत ते सगळे बरोबर आहे, त्याच्यामध्ये काय हे नाही, त्याचा अर्थ बरोबर आहे. परंतु आपल्याला तिथं काय दिसतं ना, ते सर्वात पहिले तुम्ही ते बघायचा प्रयत्न करा जे तिथं आहे. जे नाही आहे तिथं त्याला फर्स्ट बोलायचं काही काम नाही आहे. पहा इथं की पुन्हा एकदा आपण ते वाचूयात आणि आपण त्याच्याबद्दल प्रार्थना करूयात. मग येस, 8वं वचन. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे मुलगे ह्यांस आज्ञा कर की होमार्पणाचा विधी असा होमबली वेदीवरील अग्निकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यंत असू द्यावा आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा. आता 9 वचनामध्ये काय आहे? आज्ञा काय आहे? आज्ञा ही आहे की ज्यावेळी एखादा कोकरा तुम्ही त्याला अर्पण करणार, ते कुठं ठेवणार आहे? होमबली म्हणजे काय आहे? पूर्ण अर्पण, म्हणजे त्याचं काहीच घ्यायचं नाही, त्याला पूर्ण जाळून टाकायचं आहे त्या अग्नीमध्ये, त्या विधीवरच्या अग्नीवरती. म्हणजे त्या पूर्ण कशाला जाळून टाकायचं आहे? तर ते बलिदानाला, होमबलीला. होमबली कशाचं असतंय? बकऱ्याचा असेल किंवा मेंढराचा असेल किंवा बैल वगैरे काय असतील. आणि त्या सुरुवातीलाच लेवीच्या पहिल्या अध्यायामध्ये दिलंय 5 प्रकारचे अर्पण, शुद्ध प्राण्याचे अर्पण आपल्याला करायचे आहेत. ते शुद्ध प्राणी त्याच्यावरती त्याला वध करायचा आहे, त्याला त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि ते काय करायचं आहे? त्याला विस्तव लावायचा आहे, त्याला आग लावायची आहे. समजलं? हॅलो, कशाला आग लावायची आहे तिकडं? होमबली. आता जेवढं आध्यात्मिक उत्तर आहेत आपले, देवाचं सानिध्य, प्रकाश, आत्मिक, पश्चाताप, प्रार्थना वाढायला पाहिजे, हे सगळं त्याचे बाकीचे अर्थ झाले ते सेकंड नंबरवरती, नंतरच्या पॉईंट्स आहेत. पण पहिला पॉईंट काय तिकडं? होमबली जळत राहायला पाहिजे. होमबली जळण्यासाठी ते बरं, अर्धीच अग्नी असेल, अग्नी पूर्ण नसेल, धगधगटी नसेल, तर काय होणार? ते होमबली जळणार आहे का? नाही जळेल ते होमबली. राईट. होमबली काय आहे? कशाचं आहे? एखाद्या शुद्ध प्राण्याचं आहे. त्याला कापल्यानंतर त्याला त्याचं रक्त काय करायचं? त्याला सगळं वाहू द्यायचं आणि त्याच्यानंतर त्याला घेऊन त्या वेदीवर ठेवायचं आणि त्या वेदीवरती लाकडं रचायची आणि त्याला अर्पण करायचं. आणि ते अर्पण कसं करायचं आहे? अग्नीने करायचं आहे. आणि अग्नीमध्ये काय करायचं त्याला? आता लाकडं आणि अग्नी कशासाठी आहे? किसको? अर्पणाला. अर्पण. बरं, अर्पण मध्ये काय जळत आहे? चरबी. बर, जनावरचं काय जळतंय त्याच्यामध्ये? फ्लेश, बॉडी, देह, मांस जळते त्याचं पूर्ण. बरोबर. आणि ते कटपर्यंत जळते, ते राख होईपर्यंत. येस. आणि किती टाइम लागतं त्याला? पूर्ण रात्रभर. म्हणजे नाईट प्रेयर दाखवतो तिकडं, रात्रीची प्रार्थना दाखव. नाईट प्रेयर दाखवतो आणि अर्पण केलेलं जीवन दाखवतो. अर्पणात केलेलं जीवन आणि देह पूर्ण त्याला जाळून टाकत. त्या अग्नीने आपलं देह जाळून टाकावं.